राजू वगैरे सोबत राहणारा कार्यकर्ता हा ज्यावेळेस लोकांना अडचण येते, ज्यावेळेस एखाद्या माणसाचा तिथं प्रश्न निर्माण होतो, तेव्हा सगळ्यात आधी धावून जाणारा हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असला पाहिजे. आणि आपले त्याच बाबतीमध्ये अजित पवार साहेब अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने काम करून त्यांनी हा अर्थसंकल्प मांडलेला आहे. लोक आता वेगवेगळ्या भूमिका मांडतायत राजकारणामध्ये. आपण बघत असताल की रोज हौशे गौशे 900 लोक तयार होतात आणि त्यांनी या माध्यमातून काही ना काहीतरी त्या बाबतीमध्ये काम करायचा प्रयत्न करतायत. पण आज या योजनेचे पोस्टर जे काँग्रेसवाले लावायचे, शिवसेनेवाले लावायचे, भाजपवाले लावायचे, राष्ट्रवादीवाले लावायचे, कारण ही योजना लोकांच्या फायद्याची. त्यामुळे आपण एवढी मोठ्या 10,500 लोकांचं ऑपरेशन केलेलं आहे. पुन्हा पुढच्या आपल्या आमदारकीच्या अपेक्षेसाठी मी काम करतोय काय? बिलकुल नाही. लोकांना निवडणुका आल्या, आता काही वेगवेगळे लोक तयार व्हायले, ज्याला तुम्ही सगळेजण तरुण मंडळी पुढे आले आणि 4.5 वर्षापासून जे गावामध्ये असो, घरामध्ये असो, तालुका लेवलवरती राजकारण करायचे, ते मुंडके खुपसून गावात घरी बसले होते, कोणी उसात गेलेले होते, कोणी फोटो गेलेले होते, त्या लोकांना कुठलाच चान्स नव्हता. ते लोक आता वेगवेगळ्या पद्धतीने पुढे येण्याचं काम करायचे. त्यांना येऊ द्या, काय फरक पडत नाही तिथं. पण तुम्ही आम्ही सगळे आमदारकी खासदारकी असती काय? आमदारकी खासदारकी नगरपालिकेचं पद असतो, जिल्हा परिषद सदस्य पद असतो, हे लोकांच्या कामासाठी वापरायचं असते. आपण त्या माध्यमातून 65,000 लोकांना पंढरपूरची यात्रा तुमच्या सगळ्यांच्या मदतीने करू शकतो. लोकांजवळ करोडो रुपये होते, पण ते करोडो रुपये त्याने कुठं वापरले हे तालुक्याला माहिती आहे. त्यामुळे राजकारणाचं नावच कोणी काढू नका. आपण बघत असतात की तुमच्या सगळ्याच्या याच्यानं आपण 10,500 लोकांच्या डोळ्याचं ऑपरेशन करू शकतो, 10,000 लोकांना चष्मे उपलब्ध करू शकतो. जर एखाद्या माणसाच्या घरी एखाद्या माणसाला तुम्ही बघत असतात की 10-15 माणसाच्या नंतर एका माणसाला कुठे 24 कॅन्सरचा आजार व्हायला आहे. मी आज त्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून आपण आपल्या तालुक्यामध्ये जवळपास 88 लाख रुपये आपण लोकांना मिळवून देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं मी पक्ष बघत नाही, मी फक्त आपला माणूस बघतो आणि त्या माणसासाठी आपल्याला काम करायचंय. आज आपल्या स्टेजवरती आणि तुम्हाला सगळ्यांना मी आज बोलवण्याचं एकमेव कारण असं होतं की प्रत्येक गावामध्ये तुम्ही बघत असताना की कॅन्सरचे पेशंट तिथं खूप मोठ्या प्रमाणावर तयार व्हायले. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. तुमचे आमदारकी तुमचे पांढरे कपडे घालून फक्त मोठमोठ्या गाडीमध्ये फिरण्यापेक्षा लोकांची सेवा केल्यानंतर त्या सगळ्या पदाला न्याय देण्याचं काम सुद्धा लोक करत असतात. आपण तुम्ही समजा लोकांपुढे जर गेले, आमदाराचं काय काम असतंय, आमदाराच्या माध्यमातून आपण त्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की नवीन योजना आपण आज लॉन्च करतो, त्या बाबतीमध्ये काम आहे. आज आपण अजित पवार साहेबांच्या माध्यमातून बघतोय की महाराष्ट्रभर कामाचा धडाका त्या माध्यमातून लावलेला आहे. जे कोणी ज्या ज्या मतदारसंघामध्ये पॉवरफुल असते, जे कोणी महाराष्ट्रामध्ये चांगलं काम करत असते, जे एखाद्या गावामध्ये जीव तोडून काम करते, त्या माणसाला बदनाम करायचं काम बाकीचे लोक करत असतात. तुम्ही टाळ्या वाजवायची गोष्ट नाही, पण तुम्ही सगळ्यांनी तिथं लक्ष केलं पाहिजे की हे लोक कोण्या पद्धतीने आपल्या माणसाला बदनाम करायचं काम करत असतात. ग्राम पातळीवर गाव पातळीवर एखादा कार्यकर्ता काम करत असेल तर त्या माणसाचं कुठतरी मनोदर्पण असलं पाहिजे. तालुका लेवलवर जर एखादा कोणी काम करत असेल तर त्या माणसाला कसं खच्चीकरण करता आलं पाहिजे. आज तुम्ही इकडून तिकडून काय जाणारे कार्यकर्ते बघत असतात, या माणसानं मागच्या वेळेस ऊसाचे पैसे वाटलेले आणि ते लोक आता तिथं मोठेपणा करतात. आम्ही आमच्या स्वार्थासाठी गेलो नाही, आम्ही आमच्या मतदारसंघातील शादीखाना होण्यासाठी गेलो, आम्ही आमच्या मतदारसंघामधील रस्ते होण्यासाठी गेलो, आम्ही आमच्या मतदारसंघातील शेवटच्या माणसाचं दुखणं दूर होण्यासाठी गेलो, आम्ही आमच्या मतदारसंघातील जे 40 वर्षापासून इरिगेशनचा प्रश्न होता, पाण्याचा प्रश्न होता, ते मिटविण्यासाठी गेलो. आम्ही आमच्या कशासाठी गेलो तर तुमच्यासाठी गेलो, कारण तुमची सगळ्यांची जी पिढी आहे ती पिढी घडविण्यासाठी गेलो. तुमच्या आमच्या सोबतच्या पोरांना काम केलं होतं. त्या आज प्रत्येक गावचा सरपंच आहे, सोसायटीचा चेअरमन आहे, उद्याचा जिल्हा परिषद सदस्यत्व आहे, उद्याचा पंचायत समितीचा सदस्यत्व आहे. राजू नावगारे एकदा आमदार झाला, पुन्हा पुन्हा होणं त्याच्या बापाची जागीर नाही. लोकशाहीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की तिथे प्रत्येक वेळेस जे माणूस शेवटच्या माणसापर्यंत काम करते, जे माणूस लोकांपर्यंत काम करते, जे माणूस 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालण्याचं काम करते, त्याच्यासोबत तुम्ही आम्ही राहिलो पाहिजे. निवडणुका येतात असतात, निवडणुका जात असतात. निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपण शक्यता बोलत नाही, पण रात्री 11 वाजता सुद्धा जर एखाद्या घराला आग लागली तर लगेच अग्निशमन पोहोचणारा आमदार पाहिजे. रात्री 2 वाजता सुद्धा लोकांना अडचण झाली, एखाद्या माणसाला शुक्रवार पेठ मधल्या माझ्यासोबत आपले काही कार्यकर्ते होते, रात्री 2 वाजता त्याला अँब्युलन्स देणारा आमदार पाहिजे. त्यांना आमदारकी अंगाला लागू दिलेली पाहिजे. ज्याचा दरवाजा रात्री ज्याचा आमदार पदाचा अर्थ काय, आम माणसासाठी ज्याचा दरवाजा 24 तास खुला असते त्याला आमदारकी करावं. नाहीतर लोक मोठमोठे साहेब असतात, त्या साहेबाच्या माध्यमातून त्यांनी फक्त
करण्याचं काही काम लोक करत असतात। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय की राजकारणामध्ये 800 900 900 रुपये यायले, जे काम आपण मंजूर केले ते काम त्यांनी सुद्धा पोस्टर लावून बॅनर लावायचं काम केलं। आपण आता मतदारसंघामध्ये अशी परिस्थिती आहे की आपण आता चिंचोलीचा रस्ता मंजूर केलाय, तिथं एखादा गुत्तेदार येते टेंडर टाकून देते आणि ते टेंडर त्याला मंजूर होतंय आणि मंजूर झाल्यानंतर या वसमत विधानसभा मतदारसंघातील गिरगाव पालेगावचा रस्ता असेल, जोडजवळाचे हायतनगरचे रस्ते असतील, अशा आपल्या मतदारसंघातील कित्येक रस्ते होते, पण काही गुत्तेदार त्यांना विधानसभेचे स्वप्न पडले, ते लोक सुद्धा आता त्यांचं डिस्टर्ब करण्याचं काम करायले। तिथं कित्येक दिवसापासून मी नारळ फोडलेले काम येतं, वर्क ऑर्डर झाली, टेंडर झाले, तरी सुद्धा ते काम करीत नाहीत, फक्त आपल्याला बदनाम करण्यासाठी काही लोक काम करतायत। बदनाम कोणाचं होत असते, त्याचं नाव असतं त्याला लोक बदनाम करतात। सुरेश भाऊ, आपल्याला सगळ्यांना लोकांसाठी काम करायचंय। इथं विजूभाऊ आणि बाकीच्या सगळेच तांड्यावरल्या रेवणसिंग तांडा असुद्धा, लक्ष्मण तांडा असुद्धा, पवार तांडा असुद्धा, इथली सगळी मंडळी इथं आलेली आहे। मी तुम्हाला स्वाभिमानानं सांगतो, आजपर्यंतचे जे राजकीय लोक आहेत वसमतला आमदार झाले, त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये फक्त तिथं दारू वाटायचं काम केलेलं नाही। तुम्ही सगळेजण उभं टाकून सांगायचं जर माझी गोष्ट कुठे असते। विजूभाऊ, निवडणुकीच्या काळात फक्त तुमच्याकडे आले, पण मी स्वाभिमानानं सांगतो की एक्झिट पोल शिकले पाहिजे, म्हणून आपण एमपीएससी यूपीएससीचे बँकिंगचे एक्झामचे सगळे पुस्तकं तयार करा, आपण त्या गावात करून देण्याचं काम करतो। इलेक्शन देत नाही, जर आपण एखादा राजकीय कार्यकर्ता काम करत असेल तर त्याने त्या समाजाला दिशा देण्याचं काम केलं पाहिजे। त्यांना राजकारणाच्या माध्यमातून आपली पोळी बांधण्यासाठी लोकांना तिथे व्यस्ताच्या आळामध्ये अडकलेलं न पाहिजे। त्यामुळं आपण जे काही करतोय त्यामध्ये वसमतला पुढच्या काळामध्ये ज्या शेतकऱ्याच्या शेतमजुराच्या पोरायला आपल्याला आता पण बघत असताना की तुमच्या आमच्या बहुजन समाजाच्या पोरायला मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी ठेवायला जमणार नाही, त्यांना एमपीएससीची एक्झाम द्यायला त्यांची ATV न्यूज, बातमी जनकल्याणाची।